नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट ॲपेलेट ट्रिब्युनल म्हणजेच महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे महारेरा यांच्याकडून. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिराती संदर्भात. तर यानुसार पाहू शकता जाहिरात जी आहे महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मुंबई कार्यालयातील खालील पदे कंत्राटी तत्वावर 11 महिन्यांकरता भरण्यासाठी पात्र उमेदवारांची जी 26 मार्च 2024 कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 26 मार्च 2024. ती यानुसार पाहू शकता. याच्यामध्ये पदे जी आहेत उच्च श्रेणी लघुलेखकसाठी 2 पदे आहेत. याच्यामध्ये लघुटंकलेखकसाठी 1 आहे. त्याच्यानंतर अधीक्षक या पदासाठी 2 जागा आहेत. सहाय्यक अधीक्षकसाठी 2, वरिष्ठ लिपिकसाठी 9 जागा एकूण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अभिलेखापालसाठी एकूण 1 जागा आहे. तांत्रिक सहाय्यकसाठी 1, कनिष्ठ लिपिकसाठी 4 जागा आहेत. लिपिक या पदासाठी 2 आणि शिपाई या पदासाठी एकूण 13 जागा आहेत त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने विविध पदांसाठी जी भरती आहे त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 26 मार्च 2024 अर्ज करायचे आहेत ऑफलाईन पद्धतीने. डिटेलमध्ये माहिती पाहूयात. पात्रता: उच्च श्रेणी लघुलेखक व अधीक्षक या पदावर निवड होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्रित मासिक वेतन अधिक अनुज्ञेय भत्त्यातून सध्या मिळत असलेल्या निवृत्ती वेतन वजा करण्यात येईल अशी टीप आहे. यानंतर पात्रता पाहूयात. उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. त्यानंतर इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट, मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट, त्याचबरोबर उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 30 शब्द प्रति मिनिट टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्यानंतर MSCIT प्रमाणपत्रसुद्धा असणे आवश्यक आहे. चौथं जे आहे न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक आहे. लघुटंकलेखकसाठी पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्याचबरोबर इंग्रजी 80 शब्द प्रति मिनिट, मराठी 80 शब्द प्रति मिनिट, लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट, त्याचबरोबर टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तिसरं पद आहे MSCIT प्रमाणपत्र आवश्यक आहे. चौथं पद आहे न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिसरं पद पाहू शकता अधीक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, विधी पदवीधारकस यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर दुसरी शैक्षणिक पात्रता आहे न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक पदाचा किमान 3 ते 5 वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. चौथं पद आहे सहाय्यक अधीक्षक. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहाय्यक अधीक्षक किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 3 ते 5 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. 5वं पद वरिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील 3 ते 5 वर्षाचा वरिष्ठ लिपिक पदाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. 7वं पद अभिलेखापाल, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अभिलेखा विभागातील 2 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. 8वं पद पाहू शकता तांत्रिक सहाय्यक शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान, संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी, त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा 1 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 9 पाहू शकता लिपिकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन वेग 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. MSCIT प्रमाणपत्र, त्याचबरोबर अनुभव न्यायालय किंवा न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील लिपिक पदाचा 2 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 10 आहे कनिष्ठ लिपिक. यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी किंवा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन वेग 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. तिसरं पद पाहू शकता MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथं अनुभव न्यायालय किंवा न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील
कनिष्ठ लिपिक पदाचा किंवा 2 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. 11वं पद शिपाई या पदासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यायालय, न्यायाधिकरण किंवा राज्यविधी सेवा प्राधिकरण नामांकित कायदा फर्म यामध्ये कमीत कमी 6 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. याबद्दलची महत्त्वाची माहिती टीप पाहू शकता. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यामध्ये सगळ्यांसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन, संगणक याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रतिसोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज बाद ठरवण्यात येतील. अर्जदाराने नोंद घ्यावी. अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने, कुरिअर किंवा वैयक्तिक 26 मार्च 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यानुसार जी शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता. पात्रतेचा अर्जाचा जो नमुना आहे तो देण्यात आलेला आहे. नमुना हा जो आहे त्याच्यासाठीचा PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. तुम्ही डाउनलोड करून तो जो फॉर्म आहे तो प्रिंटआउट करून मग फिलअप करून तो दिलेल्या ॲड्रेसवर, हा जो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसवर पाठवू शकता. 26 मार्च 2024 पूर्वी पाठवणे आवश्यक आहे. डिटेलमध्ये माहिती केली जाऊ शकते. अर्जामध्ये काय काय फिलआउट करायचं आहे. अशा पद्धतीने विविध पदांसाठीची भरती आहे महारेरासाठीची, यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.